welcome in our English class 5. Today we are going to learn an interesting story named The Golden Touch. This story has many characters like King Midas, Marigold, a stranger and a servant. This story is about a greedy king who had lots of gold but he wanted more and more. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इंग्रजीच्या पाठ्यपुस्तकातील पान नंबर 66 वरील एक सुंदर अशी कथा अभ्यासणार आहोत. त्या गोष्टीचे नाव आहे द गोल्डन टच. या गोष्टीमध्ये अनेक पात्र आहेत, जसे राजा मिडास, राजकन्या मेरीगोल्ड, एक अनोळखी माणूस आणि एक नोकर. या कथेतील राजा आहे तो खूप ग्रीडी आहे, म्हणजेच लोभी आहे. त्याच्याकडे खूप सारी संपत्ती आहे, पैसा आहे, तरी सुद्धा त्याला आणखीन सोनं मिळवायचं आहे आणि याच सगळ्या गोष्टी या कथेमध्ये आपण पाहणार आहोत. चला आपण पाठाला सुरुवात करूया. त्यापूर्वी आपण कथेचे शब्दार्थ पाहूयात. लेसन द गोल्डन टच. मीनिंग्स: सेलर तळघर, स्ट्रेंजर अनोळखी, एंटर प्रवेश करणे, रिचर अधिक श्रीमंत, क्विकली ताबडतोब, टच स्पर्श करणे, टर्न रूपांतर होणे, स्ट्रेंज स्ट्रेंज विश विचित्र इच्छा, शुअर खात्रीने, प्रिन्सेस राजकन्या, परहॅप्स कदाचित, प्रिक टोचणे, बर्न जळणे, रश धावत येणे, फॉरवर्ड पुढे येणे, स्टॅच्यू पुतळा, स्प्रिंकल शिंपडणे, अलाइव म्हणजे जिवंत आणि पेटल म्हणजे पाकळी. अशा पद्धतीने या पाठाचे कठीण शब्द आपण पाहून घेतलेले आहेत. आता आपण पाठाचे स्पष्टीकरण पाहूया. सुरुवातीला सांगितल्याप्रमाणे पाठाचे नाव आहे द गोल्डन टच. आता तुम्ही म्हणाल गोल्डन टच म्हणजे नेमकं काय? गोल्डन म्हणजे सोनेरी आणि टच म्हणजे स्पर्श. सोनेरी स्पर्श असं या पाठाचं नाव आहे. ही जी कथा आहे ही नाटक स्वरूपात आपल्याला इथे देण्यात आलेली आहे. त्याचे 3 सीन्स आपल्याला दिलेले आहेत. सीन 1 म्हणजे पहिला भाग आपण पाहणार आहोत. किंग मिडास इज सिटिंग इन अ डार्क सेलर. ही इज काउंटिंग हिज गोल्ड. राजा मिडास जो आहे तो आपल्या सेलर मध्ये म्हणजेच आपल्या तळघरात बसलेला आहे आणि काय करतोय तर आपलं सोनं तो बघतोय, पाहतोय. King Midas said, "What a lot of gold I have, but I wish I had some more." राजा स्वतःशीच म्हणतो आहे की अरे माझ्याकडे केवढं सोनं आहे, एवढा ढीग आहे सोन्याचा, पण मला आणखीन सोनं हवं आहे. अ स्ट्रेंजर एंटर्स. आणि तेवढ्यात एक अनोळखी माणूस त्या सेलर मध्ये म्हणजे त्या तळघरामध्ये प्रवेश करतो. हु आर यू? राजा त्याला विचारतो, कोण आहेस तू? स्ट्रेंजर सेड, आय एम अ फ्रेंड. तो अनोळखी माणूस म्हणतो, मी तुझा मित्र आहे. किंग सेड, हाऊ डिड यू गेट इन? द डोअर इज लॉक्ड. हाऊ डिड यू गेट इन? द डोअर इज लॉक्ड. तू आतमध्ये कसा आलास? दरवाजा तर लॉक आहे, कुलूप बंद आहे. स्ट्रेंजर सेड, लॉक्ड डोअर्स कॅन नॉट कीप मी आउट. तो स्ट्रेंजर जो आलेला आहे तो म्हणतो की कुलूप बंद दरवाजे मला थांबवू शकत नाही. व्हॉट अ पिल ऑफ गोल्ड यू हॅव देअर. अरे बापरे, तुझ्याकडे तर सोन्याचे ढीगच लागलेले आहेत. यू मस्ट बी व्हेरी रिच. नक्कीच तू खूप श्रीमंत असला पाहिजेस. किंग सेड, बट आय वॉन्ट मोर. आय वॉन्ट टू बी रिचर. इट हॅज टेकन मी मेनी इयर्स टू गेट ऑल दिस गोल्ड. राजा म्हणाला, हो ते खरं आहे, माझ्याकडे खूप सारं सोनं आहे, तरी सुद्धा मला आणखीन सोनं हवं आहे आणि एवढं सगळं सोनं गोळा करायला मला खूप वर्ष लागलेले आहेत, पण मला आता लवकर ते सोनं हवं आहे. स्ट्रेंजर सेड, व्हाय डू यू लव इट सो. तुला सोनं एवढं का आवडतं? किंग सेड, व्हाय एव्हरीवन लव्स गोल्ड. इट मेक्स यू रिच. आय लव टू सिट इन दिस डार्क सेलर अँड लुक ॲट ऑल माय गोल्ड. राजा म्हणतो, का नाही आवडणार? सगळ्यांना सोनं खूप आवडतं. सोनं माणसाला श्रीमंत करतो आणि त्यामुळे मला ह्या सोन्याकडे बघायला, इथे बसायला खूप आवडतं. स्ट्रेंजर सेड, in your garden are flowers and golden sunshine. They are far more beautiful.
तो अनोळखी माणूस म्हणतो की तुझं जे गार्डन आहे त्याच्यामध्ये खूप सारी फुलं आहेत, बहरलेला बगीचा आहे, सनशाईन आहे, सूर्योदय छान दिसतो, मग तुला तिथे का नाही आवडत, हे का आवडतं? किंग सेड नॉट टू मी. ते सगळं आहे ते खरं आहे पण ते माझ्यासाठी नाही आहे. आय लाईक टू बी हिअर. मला इथेच आवडतं. वेअर एव्हरीथिंग इज मेड ऑफ रिअल गोल्ड. इथे सगळं सोन्यापासून बनलेलं आहे. आय विश दॅट एव्हरीथिंग आय टच वुड टर्न टू गोल्ड. आणि माझी अशी इच्छा आहे की मी ज्या गोष्टीला हात लावीन त्या गोष्टीचं सोनं झालं पाहिजे. स्ट्रेंजर सेड दॅट इज अ स्ट्रेंज विश. तो अनोळखी माणूस म्हणतो, अरे बापरे, तुमची इच्छा तर फारच विचित्र आहे. आर यू शुअर वॉन्ट टू टर्न एव्हरीथिंग यू टच टू गोल्ड. तुम्हाला खात्री आहे किंवा तुमची अशी पक्की धारणा आहे की तुम्हाला अशी विश मिळायला हवी किंवा असं वरदान मिळायला हवं? किंग सेड येस येस, आय एम शुअर एव्हरीथिंग मेड ऑफ गोल्ड आय वुड बी सो हॅप्पी. राजा म्हणतो, हो हो नक्की, मला अशीच इच्छा, माझी अशीच इच्छा आहे की मी ज्या पण गोष्टीला हात लावीन त्याचं सोनं झालं पाहिजे. स्ट्रेंजर सेड देन यू शॅल हॅव यू विश टुमॉरो मॉर्निंग ॲट सनराईज यू शॅल हॅव द गोल्डन टच. मग अनोळखी माणूस म्हणतो, ठीक आहे, तुम्ही उद्या सकाळी जेव्हा उठाल तेव्हा तुमची ही इच्छा पूर्ण होईल, सकाळी सूर्योदय झाल्याबरोबर. किंग सेड थँक्यू सो मच ओ स्ट्रेंजर. राजा म्हणतो, अनोळखी माणसा, तुझे खूप खूप आभार आहेत. स्ट्रेंजर सेड डू नॉट थँक मी, परहॅप्स यू विल बी सॉरी. मला तू थँक्यू म्हणू नकोस, कदाचित तुला सॉरी म्हणायला लागेल. किंग सेड ओ नो, इट्स अ ड्रीम कम ट्रू. राजा म्हणतो, नाही नाही, हे तर माझं स्वप्न आहे आणि आता ते सत्य होणार आहे. तर इथे पहिला सीन हा संपलेला आहे. आत्ता आपण पाहणार आहोत सीन नंबर 2. दुसरा सीन इन द ब्रेकफास्ट रूम. पहिला सीन जो होता तो होता सेलरमध्ये, तळघरामध्ये आपण पाहिलेला होता. तिथे राजा आणि अनोळखी माणूस या दोघांचं संभाषण आपण पाहिलं. आता दुसरा सीन सुरू होतोय. सर्वंट सेड गुड मॉर्निंग प्रिन्सेस. नोकर येतो आणि तो राजकन्येला गुड मॉर्निंग म्हणतो, सुप्रभात म्हणतो. मेरी गोल्ड सेड गुड मॉर्निंग, वेअर इज द किंग. ती राजकन्या म्हणते, सुप्रभात, पण राजा कुठे आहेत, महाराज कुठे आहेत? सर्वंट सेड ही हॅज गॉन फॉर अ वॉक इन द गार्डन. ते चालण्यासाठी फिरण्यासाठी गार्डनमध्ये गेलेले आहेत. मेरी गोल्ड सेड आय हॅव बीन लुक फॉर हिम, एव्हरीथिंग इन दिस बेडरूम इज टर्न टू गोल्ड. मी त्यांना शोधत होते तेव्हा मी पाहिलं की त्यांच्या बेडरूममध्ये सगळ्या वस्तू ह्या सोन्याच्या झालेल्या आहेत. सर्वंट सेड देअर ही इज इन द रोज गार्डन. ते पहा, ते गुलाबाच्या बागेमध्ये फिरत आहेत. मेरी गोल्ड सेड व्हॉट एव्हर ही इज डुईंग. तिथे ते काय करत आहेत? सर्वंट सेड ही इज टचिंग ऑल द रोजेस. नाव ही इज कमिंग धिस वे. आय विल गो अँड गेट हिज ब्रेकफास्ट लिव्ज. शिपाई म्हणतो, नौकर म्हणतो की ते पहा, ते बागेमध्ये फिरताना दिसत आहे, गुलाबाच्या बागेमध्ये ते इकडेच येत आहेत. आता मी जातो आणि त्यांच्यासाठी नाश्ता घेऊन येतो. किंग सेड गुड मॉर्निंग मेरी गोल्ड, सी व्हॉट आय हॅव ब्रॉट फॉर यू. राजा म्हणतात, सुप्रभात राजकन्या, मेरी गोल्ड, मी तुझ्यासाठी काय आणले पहा बरं. मेरी गोल्ड सेड अ फाईन येलो रोज. अरे वा, सुंदर असं पिवळं गुलाब. स्मेल इट. आणि ती त्या गुलाबाचा वास घेते. ओ इट हॅज नो स्मेल. ती म्हणते, अरे अरे, याला तर वासच नाहीये. अँड द हार्ड पेटल्स हॅव पिक्ड माय नोज. आणि ह्या कडक अशा पाकळ्या माझ्या नाकाला टोचल्या ना. अँड शी स्टार्ट्स क्राईंग. आणि ती रडायला लागते. किंग सेड व्हॉट आर यू क्राईंग फॉर. राजा म्हणतात, तू का रडतीयेस? इट इज अ गोल्डन रोज. ऑल रोजेस इन माय गार्डन आर गोल्डन. ते म्हणतात की हे काही खरंखुरं गुलाब नाहीये, हे सोन्याचं गुलाब आहे आणि आता माझ्या बागेतील सर्व गुलाब हे सोन्याचे झालेले आहेत. मेरी गोल्ड सेड आर दे ऑल लाईक धिस वन. आणि ते सर्व गुलाब असेच दिसतात का? किंग सेड येस, कम ऑन नाऊ लेट्स हॅव अवर ब्रेकफास्ट. राजा म्हणतात, चल आपण आपला नाश्ता करूया. ओ मेरी गोल्ड सेड व्हॉट्स द मॅटर. मेरी गोल्ड विचारते, काय झालं? हॅव यू बर्न युअर माउथ. तुमचं तोंड भाजलं का? किंग सेड दिस फिश हॅज टर्न टू गोल्ड. अरे, हा मासा सोन्याचा झाला. आय मस्ट ट्राय अॅन एग. आता मी अंड खाऊन पाहतो. ओ दॅट हॅज टर्न टू गोल्ड टू. अरे, हे अंड देखील सोन्याचं झालं. ओ नो,
व्हॉट शॅल आय डू नाऊ? आता मी काय करू? मेरीगोल्ड सेड, टेल मी व्हॉट्स द मॅटर. राजकन्या मेरीगोल्ड म्हणते, काय झालंय नक्की ते मला सांगा. किंग सेड, एव्हरीथिंग आय टच टर्न टू गोल्ड. मी ज्या पण गोष्टीला हात लावीन ती गोष्ट किंवा ती वस्तू सोन्याची होते. आय शॅल नेव्हर बी एबल टू इट एनिथिंग. आणि जर असंच होणार असेल तर मी कसं खाणार? मेरीगोल्ड सेड, माय पुअर फादर, कॅन आय हेल्प यू? माझे बिचारे पप्पा, मी काही मदत करू का तुम्हाला? मेरीगोल्ड रश फॉरवर्ड, आणि ती त्यांच्याकडे धावत जाते. किंग सेड, नो नो, डोंट टच मी, कीप इट अवे. नको नको, माझ्याकडे येऊ नकोस, माझ्यापासून लांब राहा. ओ मेरीगोल्ड, व्हॉट यू हॅव डन? अरे अरे, काय केलंस तू मेरीगोल्ड? मेरीगोल्ड हॅज टर्न इनटू स्टॅच्यू ऑफ गोल्ड. आणि ती सोन्याचा एक पुतळा होऊन जाते, कारण राजा तिला स्पर्श करतो किंवा तिला राजाचा स्पर्श होतो म्हणून. किंग सेड, माय डॉटर, माय डिअर डिअर मेरीगोल्ड, सो फुल ऑफ लाईफ, लाईक अ रे ऑफ सनशाईन, शी इज ओनली अ गोल्डन डॉल नाऊ. माझी मुलगी, माझी प्रिय मुलगी किती छान होती, किती छान होती, जीवनाने संपूर्ण अशी एखाद्या सूर्यकिरणासारखी दिसणारी, पण आता ती फक्त एक सोन्याची बाहुली बनून राहिलेली आहे. द स्ट्रेंजर कम्स इन. आणि तेवढ्यात अनोळखी माणूस प्रवेश घेतो, आत येतो. स्ट्रेंजर सेड, वेल फ्रेंड मिडास, व्हॉट डू यू से नाऊ? मित्रा मिडास, आता तू काय म्हणतोस? किंग सेड, आय एम द अनहॅपीएस्ट मॅन इन द वर्ल्ड. तो म्हणतो की या जगात जर सगळ्यात दुःखी कोणी माणूस असेल तर तो कोण आहे? मीच आहे. स्ट्रेंजर सेड, वाय, यू हॅव प्लेंटी ऑफ गोल्ड नाऊ. असं का म्हणतोयस? तुझ्याकडे तर आता खूप सारं सोनं आलेलं आहे, तू अनहॅपी कसा असू शकतोस? किंग सेड, आय डोंट वॉन्ट दिस गोल्ड, आय वॉन्ट माय डॉटर. मला हे सर्व सोनं नको आहे, मला माझी मुलगी हवी आहे. आय वॉन्ट टू ईट, आय वॉन्ट रिअल फ्लॉवर्स इन माय गार्डन, प्लीज टेक अवे दिस गोल्डन टच. मला खाण्यासाठी हवं आहे, मला खरोखरची फुलं माझ्या गार्डनमध्ये हवी आहेत. हा जो तुझा गोल्डन टचचा जो वरदान दिलेला आहे तो तू परत घेऊन टाक. स्ट्रेंजर सेड, डू यू रिअली वॉन्ट मी टू टेक अवे द गोल्डन टच? तू खरोखरच हे वरदान मला परत करणार आहेस का? किंग सेड, आय हेट इट, टेक इट अवे. मी त्याचा तिरस्कार करतो, हे वरदान तुम्ही परत घेऊन टाका. स्ट्रेंजर सेड, देन गो अँड बाथ इन द स्ट्रीम दॅट फ्लोज थ्रू युअर गार्डन. आणि मग एक काम कर, जर तुला खरंच असं वाटत असेल तर तुझ्या गार्डनमधून एक झरा वाहतो, त्या झऱ्यामध्ये तुला आंघोळ करायला लागेल. वेन दॅट इज डन, ब्रिंग बॅक अ pitcher ऑफ वॉटर अँड स्प्रिंकल इट अपॉन एनिथिंग यू विश टू चेंज बॅक फ्रॉम गोल्ड. आंघोळ झाल्याच्या नंतर त्या पाण्याची तो एक सुरई भर आणि ते पाणी सर्व अशा गोष्टींवर टाक की ज्या तुला खरोखरच्या पुन्हा व्हाव्याशा वाटत आहेत. सोन्याच्या असतील पण त्या परत सोन्याच्या नसून खरोखरच्या व्हाव्याशा वाटत असतील तर तू त्या सगळ्या गोष्टींवर ते पाणी शिंपड. इथे सीन नंबर 2 संपलेला आहे आणि सीन नंबर 3 इथे सुरू होतोय. मेरीगोल्ड इज स्टील अ स्टॅच्यू. अजूनही मेरीगोल्ड ही पुतळाच आहे. द किंग इज स्प्रिंकलिंग वॉटर ओव्हर हर हेड. आणि आता राजा तिच्यावर पाणी शिंपडतो आहे आणि मग ती जिवंत होते. किंग सेड, फर्स्ट आय विल स्प्रिंकल सम वॉटर ओव्हर माय डिअर लिटल मेरीगोल्ड. राजा म्हणतो, आता सगळ्यात प्रथम मी पाणी कोणावर शिंपडणार आहे तर राजकन्येवर, मेरीगोल्डवर. मेरीगोल्ड सेड, कम अलाइव्ह. आता ती जिवंत झालेली आहे, म्हणजे पुन्हा ती मुलगी झालेली आहे स्टॅच्यू पासून. व्हॉट आर यू डुईंग फादर? काय करतायत पप्पा तुम्ही? यू हॅव स्प्रिंकल वॉटर ऑन माय फ्रॉक. तुम्ही माझ्या फ्रॉकवर पाणी का शिंपडता आहात? किंग सेड, लेट अस गो इन टू गार्डन. चल बाळा, आपण बागेत जाऊया. मेरीगोल्ड, सी व्हॉट अ फाईन मॉर्निंग इट इज. बघ किती सुंदर सकाळ आहे. मेरीगोल्ड सेड, येस, लेट अस गो अँड पिक सम फ्लॉवर्स. चला आपण जाऊया आणि काही फुलं तोडूया. किंग सेड, कम अलॉंग देन. चल मग आपण जाऊया. मेरीगोल्ड, आय हॅव टू स्प्रिंकल धिस ऑन एव्हरीथिंग दॅट आय टच. मला हे पाणी सगळ्या अशा वस्तूंवर शिंपडायचं आहे ज्यांना ज्यांना मी टच केलेलं आहे, स्पर्श केलेला आहे. अँड देन वी विल गेट यू सम रोजेस. आणि त्याच्यानंतर मी तुला काही गुलाबाची फुलं देणार आहे. ब्युटिफुल रोजेस, खूप सुंदर अशी गुलाबाची फुलं. विथ अ लवली स्मेल, आणि खूप सुंदर वासाची अशी गुलाबाची फुलं. आणि इथेच हा सीन नंबर 3 देखील संपलेला आहे. मी अशी अपेक्षा करते की तुम्हाला ही गोष्ट किंवा हे नाटक खूप आवडलं असेल. इथे आपण पाठ थांबवूया
आणि पाठाखाली काही प्रश्न आलेले असतील ते पाहूया. हॅलो स्टुडंट्स, आताच आपण द गोल्डन टच हा पाठ अभ्यासलेला आहे. या पाठाखाली आपल्याला एक छोटीशी ॲक्टिव्हिटी देण्यात आलेली आहे, पण आपण ही ॲक्टिव्हिटी शाळा सुरू नसल्यामुळे करू शकत नाही. ही ॲक्टिव्हिटी आहे की तुम्ही गोल्डन टच हा पाठ नाट्य स्वरूपात सादर करा विद्यार्थ्यांच्या मदतीने. पण आता तुम्ही सर्व घरी आहात, त्यामुळे मला हे शक्य नाही. जेव्हा आपण शाळेत येऊ तेव्हा ही ॲक्टिव्हिटी आपण नक्की पूर्ण करणार आहोत. त्यानंतर आपण पाहूया या पाठाखाली देण्यात आलेले प्रश्न उत्तर. पहिला प्रश्न आहे, आन्सर द फॉलोइंग क्वेश्चन्स. फर्स्ट क्वेश्चन, वेअर वॉज द किंग मिडास सिटिंग? राजा मिडास हा कुठे बसलेला होता? आन्सर, इन अ डार्क सेलर, म्हणजे तो एका अंधाऱ्या तळघरामध्ये बसलेला होता. सेकंड क्वेश्चन, व्हॉट डज किंग मिडास लव टू डू? म्हणजे राजाला सगळ्यात जास्त कोणती गोष्ट आवडत असे? तर आन्सर आहे, सिट इन अ डार्क सेलर अँड लुक ॲट ऑल हिज गोल्ड. म्हणजेच तळघरामध्ये बसून आपल्या सर्व सोन्याकडे पाहणं हे त्याला खूप आवडत असे. क्वेश्चन नंबर 3, व्हॉट डिड द किंग मिडास विश? म्हणजेच राजा मिडासची इच्छा काय होती? त्याला काय व्हावं असं वाटत होतं? दॅट एव्हरीथिंग ही टच वुड टर्न टू गोल्ड. म्हणजे राजा मिडासची अशी इच्छा होती की त्याने कोणत्याही गोष्टीला स्पर्श केला तर ती गोष्ट सोन्याची झाली पाहिजे, अशी त्याची इच्छा होती. क्वेश्चन नंबर 4, वेअर हॅड द किंग गॉन? राजा कोठे गेला होता? सीन नंबर 2 मधलं वाक्य आहे, राजा मिडास कोठे गेला होता? फॉर अ वॉक इन अ गार्डन. तो गार्डनमध्ये फिरण्यासाठी, चालण्यासाठी गेला होता. क्वेश्चन नंबर 5, व्हॉट हॅज मेरीगोल्ड टर्न इन टू? मेरीगोल्डचं कशामध्ये रूपांतर झालं होतं? तर आन्सर आहे, मेरीगोल्ड हॅज टर्न इन टू अ स्टॅच्यू ऑफ गोल्ड. म्हणजे राजकन्या मेरीगोल्ड जी होती तिचं रूपांतर सोन्याच्या पुतळ्यामध्ये झालं होतं. इथे आपण प्रश्नोत्तर पाहिलेले आहेत आणि त्यांची उत्तरही जाणून घेतलेली आहेत. पाठ आवडला असेल अशी मी अपेक्षा करते आणि इथेच संपवते. धन्यवाद.